मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमीवर. आपण तयारी करत आहोत सेट परीक्षेची, जी होणार आहे 7 एप्रिल 2024 रोजी. आतापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलंय अध्यापन अभियोग्यते या घटकातील अध्यापनाशी संबंधित असणारे व्हिडिओ, ज्यातून आपण अध्यापन म्हणजे काय आणि त्याशी संबंधित असणारे जवळपास सर्व उपघटक अभ्यासलेले आहेत. आता आपण अध्ययन, जो की याच घटकातील एक उपघटक आहे, या अध्ययन संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या बाबी अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अध्ययन म्हणजे काय आणि अध्ययनाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये काय आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. जर आपल्या मनात परीक्षेशी संबंधित, प्रश्नपत्रिकेशी संबंधित किंवा तयारीविषयी काही प्रश्न असतील, काही अपेक्षा असतील, तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित तुम्ही विचारा. गुरुकृपा अकॅडमी आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा 100% प्रयत्न करणार. आपल्याला सेट परीक्षेमध्ये यश प्राप्त व्हावं यासाठी आपल्या सोबत राहणार. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा मुद्दा आहे आपला अध्ययन. अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे? अध्यापनाची व्याख्या तर आपण अभ्यासलेली आहे. मग आज अध्ययन म्हणजे काय ते पाहूया. अध्ययन म्हणजे काय आहे? काय गोष्ट आहे अध्ययनामध्ये? तर पहा, माहिती, ज्ञान, मूल्य, कौशल्य, क्षमता इत्यादी आत्मसात करणे म्हणजेच अध्ययन होय. काय काय आत्मसात करायचे, काय काय मिळवायचे, काय काय शिकायचे, काय काय ग्रहण करायचे? पहा, माहिती मिळवणे, ज्ञान मिळवणे, मूल्य, कौशल्य, क्षमता इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त करणे, आत्मसात करणे, मिळवणे, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो शिकणे, या गोष्टीला म्हटलं जातं शैक्षणिक भाषेमध्ये अध्ययन करणे. ठीक आहे. चला तर मग या अध्ययनाच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत पाहूया आपण. या ठिकाणी आपण उदाहरणाखातर मुद्दा व्यवस्थित समजण्यासाठी 2 शिक्षण तज्ञांच्या व्याख्या घेतलेल्या आहेत. सुरुवातीला गॅरेट यांनी काय सांगितलेलं आहे पाहूया. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास अध्ययन असे म्हणतात. पहा, प्रतिसाद द्यायचा आहे कशाला? नव्या परिस्थितीला, आणि त्यासाठी ज्या कृती करतो त्याला काय म्हणायचं? आपण अध्ययन म्हणायचं. उदाहरणार्थ जर आपण घेतलं, समजा एखादा मुलगा कम्प्युटर शिकतोय. मग कम्प्युटर शिकत असताना त्याला वेगवेगळे टॅब्स समजून घ्यायचेत, वेगवेगळे मेनू समजून घ्यायचेत, वेगवेगळ्या कीज समजून घ्यायच्यात. मग हे सगळं समजून घेत असताना त्याला काय करावं लागेल? परिस्थिती नवीन निर्माण झालेली आहे आणि ह्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे? नव्या कीज समजून घ्यावे लागतील, मेनूज समजून घ्यावे लागतील, वेगवेगळे टॅब्स समजून घ्यावे लागतील. त्यासाठी त्याला वेगवेगळ्या कृती कराव्या लागतील. आणि हे करत असताना जे काही घडतं ते म्हणजे काय आहे? अध्ययन आहे. अशी व्याख्या गॅरेट यांनी केलेली आहे. दुसरी व्याख्या पाहूया. नॉर्मन यांचं काय मत आहे? अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात कायमस्वरूपी बदल घडून येतो. यांनी मुद्दा कशावर फोकस केलेला आहे, भर दिलेला आहे की व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी बदल घडून येतो. उदाहरण जर आपण घ्यायचं झालं तर पहा, इयत्ता पहिलीमध्ये काय होतं? एखादा विद्यार्थी वाचन करायला शिकतो. ठीक आहे. मग वाचन करायला शिकल्यानंतर तिथून पुढे त्याच्या आयुष्यभरामध्ये वाचन करणे हा बदल झाला. अगोदर त्याच्या वर्तनामध्ये वाचन ही प्रक्रियाच नव्हती, परंतु त्याने ते ज्ञान प्राप्त केलं आणि ह्या प्रक्रियेच्या दरम्यान जो काही बदल त्याच्यामध्ये झाला तो कायमस्वरूपी आहे. यामुळं काय होतं की पहिलीला इयत्ता पहिलीमध्ये जो विद्यार्थी वाचन शिकला तो जीवनभर वाचन करू शकतो. ठीक आहे. हा काय झाला? कायमस्वरूपी बदल झाला. परंतु काही असेही बदल असतील जे कायमस्वरूपी नसतील, तात्कालिक असतील, परंतु त्याच्यामध्ये बदल घडून येत असतो. हा मुद्दा इथं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं अध्ययनाची व्याख्या नॉर्मन यांनी मांडलेली आहे. तुम्हाला ह्या चर्चेतून हे लक्षात येत असेल की विद्यार्थ्यांनी जे काही ग्रहण केलंय एखाद्या प्रक्रियेच्या दरम्यान, ते ग्रहण करणं, प्राप्त करणं, मिळवणं, आत्मसात करणं, शिकणं म्हणजेच अध्ययन आहे. आणि यातून अध्ययनार्थ्यामध्ये, विद्यार्थ्यामध्ये म्हणजेच शिकणाऱ्यामध्ये बदल होत असतात. हे बदल कायमस्वरूपीही असू शकतात किंवा तात्कालिकही असू शकतात. आता अध्ययन ही संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण अध्ययनाचे स्वरूप व वैशिष्ट्ये यांच्याविषयी चर्चा करूया. अध्ययनाच्या स्वरूप आणि वैशिष्ट्यामध्ये सुरुवातीचा पहिला मुद्दा आहे
प्रेरणा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. का बरं? कारण कोणत्याही व्यक्तीला जोपर्यंत प्रेरणा असत नाही, तोपर्यंत तो ती गोष्ट शिकू शकत नाही. उदाहरणार्थ सामान्यपणे प्रत्येक व्यक्ती शिक्षण घेत आहे. का बरं शिक्षण घेत आहे? कोणतीही डिग्री पूर्ण करतोय, काहीही त्याला नवीन शिकायचं कशासाठी? तर त्याला सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे चरितार्थ. चरितार्थ म्हणजे काय? तर आपलं जगणं व्यवस्थित झालं पाहिजे, पोटापाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. मग ही त्याची काय आहे? प्रेरणा आहे, की माझं पोट भरलं पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे, मी शिकल्यानंतर मला हे मिळतं, ते मिळतं. जसं की आपण पाहतो सद्यस्थितीमध्ये लग्नाची परिस्थिती किती कठीण आहे. शिक्षण झालं तर नोकरी मिळते, नोकरी मिळाली तरच पुढे लग्न होतंय. मग ही प्रेरणा आहे, की माझं शिक्षण झालं तर मला हे मिळणार आहे आणि त्या प्रेरणेमुळं आपण काम करत राहतो. हे प्रत्येक अध्ययनार्थ्यासोबत घडत असतं. मग ही प्रेरणा छोट्या बक्षिसाच्या रूपात असू शकते, एखादी नोकरी मिळवण्याच्या स्वरूपात असू शकते किंवा इतर अनेक प्रेरणा असू शकतात. प्रेरणा ह्या 2 प्रकारच्या असतात, ज्या आपल्याला अध्ययन करण्यास भाग पडतात. पहिली प्रेरणा कोणती आहे? तर ती आहे बाह्य प्रेरणा. ठीक आहे. या बाह्य प्रेरणेमुळं आपण काम करायला लागतो. उदाहरणार्थ पिक्चरमध्ये सिंघम दिसला आपल्याला, की त्याची प्रेरित होऊन आपण जिममध्ये जाऊन बॉडी बनवायचा प्रयत्न करतो. बाहेरच्या गोष्टीमुळे आपण प्रेरित झालो आणि जिम करायला लागलो. ठीक आहे. दुसरी कोणती प्रेरणा असते तर अंतःप्रेरणा. अंतःप्रेरणा कशी काम करते? एखाद्या अतिशय दयनीय परिस्थितीतील व्यक्तीला पाहिलं, त्याच्यावर उपचार करणं शक्य होत नाही त्याच्या परिस्थितीमुळं. मग मी जर डॉक्टर बनलो, तर मी अशा लोकांची मदत करू शकतो. ही अंतःप्रेरणा झाली आणि या प्रेरणेखातर मी डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्याचशा कृती केल्या. ठीक आहे. हा आहे पहिला घटक प्रेरणा, जो अध्ययनाच्या वैशिष्ट्यामध्ये येतो. दुसरा घटक कोणता आहे मग इथं? उद्दिष्ट. अध्ययन हे उद्दिष्ट अधिष्ठित आहे. म्हणजे काय? काही ना काही मिळवायचं यासाठी अध्ययन केलं जातं. मला वाचन शिकायचं आहे म्हणून मी सराव करणार. ठीक आहे. मला बाईक चालवायला शिकायची. का चालवायला शिकायची? तर मी कॉलेजवर वेळेवर पोहोचेल, कमी कष्टामध्ये पोहोचेल, मी माझ्या जॉबच्या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोहोचेल, वेळेचा सदुपयोग करू शकेल, त्यामुळं मला बाईक चालवायला शिकायची. हे उद्दिष्ट ठरवलं आणि ते उद्दिष्ट ठरवल्यामुळं आपण बाईक चालण्याचं काम म्हणजेच अध्ययन करण्याचं काम सुरू करतो. ठीक आहे. तिसरा मुद्दा पहा, मर्मदृष्टी. अध्ययनामध्ये काय होतं तर मर्मदृष्टी विकसित होते. आता मर्मदृष्टी म्हणजे काय? तर जेव्हा आपण जीवन जगत असतो, एखाद्या अशा चौकावर येऊन उभे राहतो, की ज्या ठिकाणाहून एकापेक्षा अधिक रस्ते जात असतात. वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर उभे असतात. मग या पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय निवडायचा? हा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि ही क्षमता, ही दृष्टी अध्ययन करत असताना निर्माण होत असते. त्याच दृष्टीला म्हणायचं मर्मदृष्टी. उदाहरणार्थ वाईट संगत असणारी मुलं असतील, चांगल्या संगतीची मुलं असतील किंवा आपल्या जवळचे पण वाईट वागणारी मुलं असतील. मग या सर्वांपैकी नेमकं मी काय निवडलं पाहिजे? ही मर्मदृष्टी शोधणारी गोष्ट आहे आणि त्यातून ती गोष्ट घडणार आहे. त्याचबरोबर मला एखादा जॉब हवा आहे. ठीक आहे. मग तो जॉब मिळवण्यासाठी मला आत्ताच्या परिस्थितीत कोणते कौशल्य, कोणत्या स्किल्स मिळवणं गरजेचं आहे? हे शोधणं म्हणजे काय झालं? मर्मदृष्टी झाली आणि ही कुठे होते? तर अध्ययनामध्ये होते. ठीक आहे. चौथा मुद्दा पहा, अखंड प्रक्रिया आहे. अध्ययनाला काय म्हटलेलं आहे? अखंड प्रक्रिया. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत असं म्हटलं जातं, की आपण विद्यार्थी असतो. का? कारण आपण सतत काही ना काही शिकत असतो. जर आपण शिक्षणाची संकल्पना व्यवस्थित समजून घेतली, जसं की औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण, आपल्याला कळू शकतं, की आपण किती वेगवेगळ्या पद्धतीनं किती गोष्टी शिकत असतो. त्यासाठी शाळा, कॉलेजमध्येच जायची काही गरज नाही. म्हणून अध्ययन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा मुद्दा कोणता आहे अध्ययनाच्या वैशिष्ट्यामध्ये पहा, शोधन. ठीक आहे. शोधन या शब्दावरूनच आपल्या सहज लक्षात येतं, की नवीन गोष्टी शोधणे, अंगीकारणे. आपण एखादी गोष्ट शिकत असताना एका विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न करत असतो. परंतु त्या पद्धतीनं आपल्याला प्रयत्नांना यश आलेलं नाही. तेव्हा आपण काय करतो? दुसऱ्या पद्धतीनं प्रयत्न करून पाहतो. दुसऱ्या पद्धतीनं नाही यश आलं, तिसऱ्या पद्धतीनं करतो आणि एक वेळ अशी येते, की आपण यशस्वी होतो. ठीक आहे. यालाच काय म्हणायचं? शोधन. अध्ययनाचं हे वैशिष्ट्य आहे. आवर्तने. सिंपल गोष्ट आहे पहा. आवर्तन म्हणजेच काय? आपण इंग्लिशमध्ये शब्द घेतो रिव्हिजन किंवा त्यालाच आपण म्हणतो रिपीट. एखादी गोष्ट परत परत करणे. याला म्हणायचं आवर्तन. अध्ययन करताना हे सहजच घडत असतं.
कारण आपल्याला कोणतीही गोष्ट शिकायची, कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त करायचं असलं तर त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा करावं लागतं, तरच आपण ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं ग्रहण करू शकतो, आत्मसात करू शकतो. ठीक आहे. पुढचं काय आहे वैशिष्ट्य पहा, समायोजन साधने. ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. समायोजन साधने म्हणजे काय, तर येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणे. आता एखादा विद्यार्थी आहे, तो 5व्या वर्गामध्ये शिकत आहे. 5व्या वर्गातून तो 6वीला जाईल, 6व्या वर्गातून 7व्या वर्गात जाईल, असं करत करत तो युनिव्हर्सिटी लेवलवर येईल. ठीक आहे. आता या प्रत्येक स्तरावर त्याला जेव्हा विषय अभ्यासायचे आहेत, वेगवेगळ्या व्यक्तींसोबत राहायचं आहे, त्यावेळेस परिस्थिती, विषय, अध्यापनाची खोली, अध्ययनाची खोली सगळं काही बदलत जाणार आहे. परंतु तो काय करतो, विद्यार्थी, अध्ययनार्थी त्या परिस्थितीसोबत समायोजन करत राहतो, स्वतःला ॲडजस्ट करत राहतो आणि तेव्हाच त्याचं अध्ययन शक्य होतं. जर त्यानं समायोजन नाही केलं तर अध्ययन होणं शक्य नाही. ठीक आहे. विद्यापीठ स्तरावर आपल्याला लक्षात येतं पहा, की बऱ्याच वेळेस आपण 10वी-12वी पर्यंत आपल्या स्वतःच्या होमटाऊनमध्ये शिकत असतो. पण विद्यापीठीय शिक्षणासाठी आपल्याला बऱ्याच वेळेस आपलं होमटाऊन सोडून जावं लागतं. तेव्हा खूप परिस्थिती बदललेली असते. मग ह्या परिस्थितीशी जर विद्यार्थ्यानं समायोजन करून घेतलं, तर तो शिकतो. असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांना समायोजन करणं शक्य होत नाही. मग त्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांना खूप त्रास होतो, संघर्ष करावा लागतो. बरेच विद्यार्थी तर समायोजनाशिवाय या प्रवाहातून बाहेर पण फेकले जातात. त्यामुळे समायोजन हे या प्रक्रियेचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हालचालींची पुनर्रचना. ठीक आहे. शोधनाशी संबंधित काही अंशी हा भाग आहे. पुनर्रचना करावी लागते आपल्याला हालचालींची. एका पद्धतीनं जर यश प्राप्त झालं नाही, तर आपल्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीनं तीच गोष्ट करून पाहावी लागते. गणित, विज्ञान किंवा पाठांतराचे विषय घेऊ किंवा लँग्वेज असेल, कोणतेही सब्जेक्ट आपल्याला शिकायचे असतील, एखादं कौशल्य पण शिकायचं असेल, तर आपल्याला पुनर्रचना करावी लागते आपल्या हालचालींची. हालचाल म्हणजे काय, आपण एक्सरसाइज सारखंच गृहीत धरायचं नाही, तर जो विचार आपण करतो, तो पण आपल्याला बदलावा लागतो. उदाहरणार्थ आपण परत कम्प्युटरचंच उदाहरण घेऊया. जर मला प्रोग्रामिंग शिकायची असेल, तर एका विशिष्ट पद्धतीनं काम केल्यानंतर ती गोष्ट मला समजत नाहीये. तर मला काय करावं लागणार आहे? वेगळ्या तज्ञाचा सल्ला घेऊन, वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर काम करावं लागेल. म्हणजेच मी काय केलं, हालचालींमध्ये पुनर्रचना केली. अगोदर ज्या पद्धतीनं काम करायचो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम केलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आज काय शिकून घेतलेलं आहे, काय समजून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण अध्ययन म्हणजे काय पाहिलं. अध्ययनाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी गॅरेट आणि नॉर्मन यांच्या 2 व्याख्यासुद्धा आपण अभ्यासल्या आणि त्यानंतर दुसराचा महत्त्वपूर्ण मुद्दा काय पाहिला आपण, अध्ययनाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये काय आहेत, ही समजून घेतलेली आहे. मित्रांनो, ह्या संकल्पना क्लिअर झाल्या की तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील. गुरुकृपा अकॅडमी आपल्यासोबत आहे. चॅनल आवडत असेल, निश्चितपणे उपयोगाचं आहे. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या समस्या, अडचणी, प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. गुरुकृपा अकॅडमी आपल्यासोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.